मायल सांगा ना माडीव बाबा मारी बटना ती सुनबाई सासराला सांगा तुमले म्हणा पोऱ्याना बोलतो दुखशे बरं तुमना परसा दे काही किटी किन्नी घे जाऊ वो म्हणा बाप हा इस्रायल नाही शे पहिला जीवाडा अख्खं उलटवी जायचे हा आगू खेळा गावस मग बरं दिकच बाबा हे बिचारे माऊलीच ना डोकावर पोलो बिलो देखील बरं वाटत म्हणा हिंदू धर्माने बाया जागेशेच बाजू असे हा नाही तर काही काही ठिकाणी डोकावर पदर बिले तिथने बिचारे मावल्या ना सिटीत मग बोलता आले तर कोणती सिटी ना ते नाही सांगा व्हिडिओ वैरा ना आटे आणि उपाधी आपला काही खरं सांगायचाच लोक घरी नाही विचारतात बरेच जुन्या गोष्टी आपण मोडत चाललो बरं जुनं काहीच राहू दिनं नाही पहिल्या बाया इथला नेम मारा त्या म्हाताऱ्या बसेल ना या वावर माही काम करीत मी प्रत्येक कीर्तन मग सांग राहून आते कारण ती आपला नियम आहेत ना त्या नियमनं पालन व्हायला पाहिजे या पहिल्या मावशा बसेल आहेत ना जुन्या म्हाताऱ्या इसले विचारा या वावरमा जरी दिनभर काम करेत ना पायमाना चप्पल दर्जामा येतात हातमा लिहिलेत पहिल्या बाया चप्पल घालीन गावामा सुद्धा घुस येत नाही पहिल्या बाया एवढी मर्यादा होती वावरमा काम करेत दिनभर पायमाना चप्पल दर्जामा येतात हातमा धरली मनमाय आते किचन रूमला चप्पल घालाशिवाय मन बैलने रांधता येत नाही राह ना का पहिलं काही राहायचे का हाकू सांग सुमले काय रे भाऊ कोण इकरील नाही गेले त्या सौदा करा ना त्यासले आवरील्या हो सकाळी कर्जात मग राव द्या रे भाऊ सकाळी कर्जात रे आपण विठ्ठल विठाला 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 मला अशी सवय ना जत जास्त फुटेल रास ना तथा निघास येतच हा मी काय सांगत होतो सीता मैयाचं चरित्र सांगत होतो सीता मैयानं खोट्या हरणीच्या नादात रामाला लांब केलं लखन सारखा संत साधू जवळ होता आवाज खोटा आला खोट्या आवाजाच्या नादात संतांनाही दूर केलं साधूला सुद्धा दूर केलं मग आला साधू येणारा भिक्षा मागायला खरा होता का खोटा तो पण खोटा खोट्या साधूच्या शब्दात सीता अडकली त्यानं सांगितलं भिक्षाम देही भिक्षा द्यायला आली लखनजी रेषा आडवी टाकून गेले होते वहिनी साहेब मी जातोय पण रेषेचं उल्लंघन करू नका सीतामाया भिक्षा द्यायला जात नाही त्या खोट्या साधूनं रावणानं सांगितलं जोपर्यंत रेषेचं उल्लंघन करून येत नाही रेषेच्या बाहेर येत नाही तोपर्यंत मी भिक्षा घेणार नाही मग सीतामाया भिक्षा द्यायला बाहेर आली आणि बाहेर आल्याच्या नंतर काय घडलं रावणानं सीतेला उचललं आणि नेलं इथपर्यंत कथाभाग माहिती पर दादा तुम्ही आपण सगळे लोक सीतारूपी जीव आहोत खोट्या संसाराच्या नादात आपण खऱ्या देवाला दूर केलंय जसं सीतामैयानं खऱ्या देवाला खोट्या सोन्याच्या हरण्याच्या नादात खऱ्या देवाला दूर केलं ठीक त्याप्रमाणे आपण सुद्धा खोट्या संसाराच्या नादात जगाच्या खऱ्या मालकाला दूर केलं बरं मालक दूर झाला मग साधू संत होते साधू संतांना सुद्धा आपण लांब केलं तेही चालले गेले मग शेवटी साधू संत ग्रंथरूपी रेषा टाकून गेले आपल्याला काय ग्रंथरूपी रेषा टाकून गेले आणि ते रेषेचं सुद्धा आपण उल्लंघन करून वागायला लागलो म्हणून नेमकं काय होतंय तुमच्यासारखा माझ्यासारखा सीतारूपी जीव याला काळरूपी रावण कधी उचलतो कळू देत नाही का आपण नियमाचं उल्लंघन करून वागायला लागलो नियमात जर राहिलो साधू संतांचं सांगितलेलं जर ऐकलं असतं तर कदाचित ही फजिती झाली नसती पण साधू संत सांगतात इतकं सोपं करून सांगतात तरी आपल्या लक्षात येत नाही किती सोपं करून सांगतात ते किती सोपं सांगू का तुम्हाला एक पोरगा ब्राह्मण देवाकडे गेला आणि सांगितलं लौकिक बाबा मला तुम्हाला गुरु करायचं आहे मग गुरु करत असताना श्लोक शिकवावा लागतो आणि तुला जर का एखादा श्लोक दिला आणि त्या श्लोकमध्ये आता गुरु कानमंत्र दिला जातो वारकरी संप्रदायामध्ये रामकृष्ण हरी हा उघडा मंत्र आहे पण काही संप्रदायामध्ये कानमंत्र दिला जातो आणि कानमंत्राला वेगळी किंमत आहे ते मला इथं महत्त्व सांगायचं नाही कारण ते सांगण्यामध्ये वेळ जाईल पण जेव्हा भूदेव काहीतरी मंत्र देत होता पूर्ण मंत्र मला सांगता येणार नाही तो मंत्रामध्ये तोबरा असा शब्द येत होता काय तोबरा विठ्ठल विठ्ठल विठाला 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 शब्द येत होता तोबरा म्हण असा शब्द येत होता गुरुजींनी सांगितलं तुला असं बोलावं लागेल
तो पोरगा थोडा बोबडा होता, त्याला जमत नव्हतं, बोलता येत नव्हतं. आता गुरुजींनी सांगितलं जर तुला बोलता येत नाही माझ्या पद्धतीने विचारतो तू उत्तर दे. म्हणले हरकत नाही. का रे बकरी चारा कशी खाते रे? म्हणला बांधून. बैल चारा कशात खातात? बैल कुठं चारा खास? गव्हाणमा. हां. आणि घोडा? हा त्याला तोबराच म्हणतस का? बरं आहे बा. हे मला कसं वाटणं आम्हाला दोंडाजणकडे तोबरा म्हणतो, तुम्हाकडे वेगळं काय म्हणतच होते बा. तसं काही नाही ना, कारण 12 कोस गेल्याच्या नंतर भाषा पद्धत चेंज होतात. आता आमनाकडे अशी पद्धत आहे, माणसं मरेलो शिलगावतो बा. हा ती पद्धत वेगळी होईन बा. असं सारखंच आहे का मग? हां बरं आहे बा. काय माहिती आहे का, काही काहीकडे पद्धत चेंज राहस. विचारले हो, विचारेल बरं राहस, नाही तर फसच माणूस. पद्धत प्रथा भाषा बऱ्याच बदल राहतेच. बरं हां भाषानं मी आता मुकला दिन सांगेल नाही शे. भाषामा सुद्धा मी फसेल बऱ्याच ठिकाणी. एकदा नेमकं पिशविठी मारवाडी काकाकडे पिशविठी आणि मारवाडी काकुनी चहा आणा. चहा इथला भारी होता, म्हणतं चहा जर इथला भारी जेवणली भारी भेटीन बा. आणि ती काकुनी त्या काकाला विचारा म्हणे, महाराजाला विचारा म्हणे जेवायला काय बनवायचं. तो काकानी त्याच ना भाषा मग विचारा म्हणे, महाराज म्हणता काय? म्हणे सोगरो कामा नाही का फलको? मला सोगरो बी सुधरे नाही, फलको बी समजेल. मी म्हणता आई फलको जरा हलकटचे, मी सोगरो सांगते ना. रातले जेवणले बसणं तो भाऊ ताजा ताजा डाळ भात खाय, मला बाशी भाकरी ना कालाठी दिना. मी नाही म्हणून सोगरून काकू करी आग्रमध्ये उचलो माय. बऱ्याच ठिकाणी फसस मग, बऱ्याच ठिकाणी फसस आहे की नाही. भाषा पण कळली पाहिजे. हां आता पद्धत वेगवेगळी असते. हो कुठं कशी पद्धत, कुठं कशी पद्धत नाही का. हां ते आमनाकडनी पद्धत कोणती होती? तोबरा. भूदेवानं विचारलं बेटा घोडा कशात खातो रे? म्हणला तोबऱ्यामध्ये. मग तो ब्राह्मण, तो पोरगा त्याला तो ब्राह्मण म्हणता येत नव्हतं, पण त्याला घोडा कशात खातो चारा, तर त्यानं बोलायला सुरुवात केली तोबऱ्यामध्ये. कशामध्ये? तोबरा. काय असतं ते? तोबरा. काय असतं? तोबरा. अरे तोबरा म्हण. तोबरा. तोबरा म्हण. तोबरा. अरे मी बोलतो तो उच्चार पूर्ण कर. तो ब्राह्मण, तो ब्राह्मण, तो ब्राह्मण, तो ब्राह्मण, तो ब्राह्मण, तो ब्राह्मण. करुणी सायास शिकविते, करुणी सायास शिकविते, करुणी सायास शिकविते. संत जवळ करून शिकवतात. करुणी सायास सहज बोलणे हित उपदेश. सहज बोलतात पण त्याच्यात सुद्धा आपला हित आणि उपदेश दडलेला असतो. पण महाराज ऐकताना आपण अंतःकरण शुद्ध करून ऐकलं तर त्यात आपलं हित जडलेलं हे आपल्याला कळतं. आणि ते कळण्यासाठी तेवढं संतांवरचा आपला विश्वास सुद्धा असला पाहिजे. मग इतकं सहज करून सोपं करून शिकवतात. साधकांनी सांगितलं इतकं सहज करून शिकवतात. मग का हो तुम्ही संतांची एवढे उपकार मानतात, मग ज्या मायबापाने जन्माला घातलं त्यांच्याबद्दल काय? तर महाराज माझा इथं शब्द असेल, मायबापांपेक्षा सुद्धा निस्वार्थ प्रेम करणारे संत असतात. काय मत आहे तुमचं? मायबापपेक्षा सुद्धा निस्वार्थ प्रेम करणारे संत असतात. कारण मायबाप जर जन्माला घालतात त्यांचा स्वार्थ कुठंतरी काय म्हणतात माहिती आहे का? कसा काश राहू लांगडा पांगडा पण मना म्हातारपणी काठीशी. बरोबर आहे ना? म्हणजे म्हातारपणाची काठी म्हणून का असेना कुठंतरी स्वार्थ आहे. पर संत जेवढेही शिष्य बनवतात त्यांना काही स्वार्थ नसतं. मग किती प्रेम करतात ते? तर उदाहरण म्हणून माझे तुकोबराय शेवटच्या चरणामध्ये काय सांगतात? वाह क्या बात है. ह्या चाली कवय काढण्या पडतस माहिती आहे का? जुना लोकेशनी म्हणे काही काही लोक आडावपणा करतस ना. हा नेने पालो मग गचाली पाडू बस. त्या एकच गाव नसत त्या बरोबर दाखवले जातस. सवय पड जास ना एक गावान मग खावा आणि मग काही वाद होतात नाही. तुकोबरा इथं गोड प्रमाण घेतात महाराज. तुका म्हणे वत्स. महाराज गाईचं प्रमाण देताना तुकोबराय म्हणतात माय सुद्धा कुठं तरी कमी पडते, पण वासरावर गाय जितकं प्रेम करते ना तितकं संत तुम्हा आपल्यावर प्रेम करतात. किती संत किती प्रेम करतात सांगू का? थोडक्यात आता शेतामध्ये एक परिवार राहते.
शेतामध्ये एक परिवार राहतोय आणि त्या परिवारामध्ये काय झालं का नाही ना मन काहीच नाही ना नाही तुम्ही दरादरी का जाय ना म्हणू नको काय सापडाले बा असं एका परिवार शेतात राहत होता त्यांच्याकडे गाय होती व्यायलेली गाईचं वासरू आहे आणि एक बाई बाळंतन झाली तिला बाळ पण आहे बाई निंदायला निघून गेली बाळ झोपडीमध्ये आहे 2 महिन्याचं 3 महिन्याचं बाळ झोपडीत आहे आणि त्या झोपडीला का नाही कुंपण घातलेलं आणि तिथं वासरू पण बांधलेलं गाय चरायला गेलेली माय निंदायला गेलेली अचानक झोपडीनं पेट घेतली त्या कुंपणानं पेट घेतली माय पडत पडत आली झोपडी जडत्या स्वतःची केस तोडत होती लोकांना आवाज देत होती काका बाबा मामांजी कुणीतरी वाचवा माझं बाळ झोपडीत आहे कुटियाचा कुणीतरी वाचवा माय अवकाळा करत होती आवाज देत होती अरे माझ्या बाळाला कुणीतरी वाचवा ना पर गायचं जेव्हा लक्ष गेलं की कंपाऊंड जडता गायनं कोणालाच आवाज नाही दिला तिथून हंबारडा फोडला आणि पेटलेल्या अग्नीत उडी मारली आणि तिचं वासरू सोडून अग्नीच्या बाहेर केलं महाराज माय आवाज देत होती कोणीतरी पोराला वाचवा पर माय घाबरत होती अग्नीमध्ये उडी मारायला का जर का मी उडी मारली तर मी जळू शकते कुठं तरी घाबरत होती माय पर गायनं विचार केला नाही मी जडेल मला दाग पडेल का मी मरेल न काय विचार करता स्वतीच्या वासराला वाचवलं तर तुकोबार आहे म्हणतात जसं गाय वासरावर प्रेम करते ठीक त्याप्रमाणे संत सुद्धा तुम्हा आपल्या जीवांवर प्रेम करतात स्वतःचं काही स्वार्थ न साधता असं सोप्या भाषेत हो तुकोबार आहे सांगतायत मग महाराज एवढे जर निस्वार्थ प्रेम करत असतील एवढं जर निस्वार्थ प्रेम करत असतील तर माझे तुकोबाराय सांगतात या संतांचे किती उपकार सांगावेत ते मला कळत नाही अभंगाच्या प्रथम चरणात संतांचे उपकार काय सांगू वा साध्या सोप्या भाषेमध्ये अभंग सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आता सगळ्यांनी संतांना सांगितलेल्या नियमांचं पालन करायचं पहिला नियम सांगितलाय माझ्या नाथबाबांनी देवाला आवडणारा पहिला प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस त्या नियमाचं पालन करायचंय सगळ्यांनी हातानं टाळी मुखानं नामचिंतन करायचं आहे हरे विठोबा रखुमाई जय जय विठोबा जय जय वा फटाकडान बिटाकडान पण वजन मा काम छे म्हणजे आठ सर्वच गोष्टी भारी आहेत बा ऊन होतं वयस ना तर किराय ना मी खावा पण भारी शे आडे काय बिचारा दादांचं नाव काय हां सोनवणे दादांकडे जेवण होतं तुमच्याकडे होतं जेवण त्यांनी अगोदर पहिलेच सांगते ना म्हणे महाराज बठ्ठ्या महिला माताशने गैरी मेहनतली नाही म्हणे तुम्हासाठी आणि म्हणा शब्दाला मान दिना अपेक्षा होती म्हणे काहीतरी चांगलं व्हायला पाहिजे हो त्यांनी मला फोन केला म्हणे महाराज जेवायला काय बनवू तुम्ही मला सांगा इच्छा भोजन सांगा त्यासनी पूर्ण नाव सांगतात मी पिगडी गो म्हणतं भाजी पोळी करा बुवा नाही म्हणे महाराज पहिल्यांदा तुम्ही मनकडी राहणार मन पुरणपोळी करा आणि इच्छा अशा म्हणतं चांगलं आहे म्हणजे या माणूसले चांगला छंद आहे म्हणतं परमार्थानं एकनी मला फोन करा म्हणे बाबा मन बापनी पुण्यतिथीने तारीख द्यायची म्हणता तारीख द्या मजा ना म्हणता म्हणे परून देईन म्हणता विरायनो ना मग जेवण आपल्याकडे करा म्हणता अहो भाऊ म्हणे बाबा काय काशात म्हणे म्हणतं भाजी पोळी कर टाक ना भाऊ नाही म्हणे पहिल्यांदा कीर्तनकारले जेवाडसो म्हणे काहीतरी चांगलं सांगा म्हणतं बासुंदी पापडी असं काहीतरी बनाव भाऊ नाही म्हणे महाराज पहिल्यांदा आपल्याकडे इराणात तुम्ही अरे म्हणतं 1-2 भाजी बनाय टाक भाऊ नाही म्हणे बाबा पहिली दाव इराणात मग तू नका बुताडा लवलव जीव करस म्हणजे कीर्तनकार काय खाता आहे बी समजत नाही तुम्ही असा घनच उलगेल वावरे राहतात तडे सारा सापडत नाही हां तर दादानी जेवण बी वजन माग होतं बट काम वजन माय हो आणि मावल्या बी बोलत्या सुग्रण होत्यात पुऱ्या इथल्या बारी होत्यात ना हात लावतात बुगावं पुरीच ना 1 नंबर पुऱ्या होत्यात आत्माच गार होई घ्या बांधी बी लय जावानी इच्छा होती म्हणे नाही तर काय मावली रासभर एखाद मावलं सुग्रण रास हो तिनातनं खाय राव बिचारी मायनातनं आम्ही एक ठिकाणी सप्तालो तू कथा आले एक काकूने आमले चाल बोलावं हिवाळाना दिवस च्या ले गूत च्या येऊन पहिले ती मावशीने मेथीना लाडू खावाल दिनात
लाडू एवढा भारी, एखादी माय एवढी सुगरण रासना बनावाले. मेथीना लाडू इतला भारी होतात ना दादा बुदेवा, हात लावता बरोबर बुगावे जाय, तोंडमा टाकताच पाणी. म्हणतं काय माऊली सुगरण होई भो बनवणारे. हां ती मायनी लाडू खावाडात लगे चहा दिनी, चहा पिन बाहेर नेऊन ती एक माय आडा होती. हे रवी बुवा म्हणतं काय आपला घर बी चाल म्हणे. म्हणतं चला भाऊ आता काय काय लोकेच ना परमार्थ नाही पण येरारनं देखा देखी करतस. तिने बोलावा मी बी बोलावसो मग, आणि तिने बोलावा मी बी बोलावसो. असा असा मग मादेवर नंबर लागी राहिना नाही ना ते. प्रदीप मिश्रा महाराज ना डायरेक्ट पाय देऊन पान पिले हो नरेंद्र मोदीं संगे. या दोन लोकांना उपकार मी आयुष्य मग विसराव नाही. कारण खिचडीना नेतात मोदी साहेबनी मिटाड दिना. आणि महादेवनं लगीन करीन 15 वर्ष लगून सुद्धा सुनबाईल माहीत पडी नाही महादेव कोणता कोपराला आपला गाव ना. असं आता गावमान महादेवले दर्शनले जर जाणं होईन तुमले ते 2 तास नंबर लागत नाही सकाळ मग. खरं आहे का नाही बहिणीवर. पण तुम्हाला पाय पडत बहिणीवर त्याला झोपू देत जावा, पाय ठेवू देत जावा. कारण महादेव म्हणसं पण माहीन सांग्या एकदा रविबाबा म्हणतं काय म्हणे तू बरा महाराष्ट्रामा फिराय ना या बहिणीले सांग दे म्हणे कवडी बिरातले उठाट देते म्हणे मला. वावरमा 2 बाया चावी राहतात का बाई म्हणे ताई तुम्ही पायटे काय दिखण्यात नाही म्हणे मंदिरवर. आया माय मी कोरा महादेव धोईले ना म्हणे 3 वाजाले. आई बहिणी 3 वाजाल दोया दुसरा दिनले दुती बहीण 1:30 वाजाल दोई हुनी. पुढे पुढे का जेवणे करीन कोरा महादेव धवालेत बट्टीने बहिणी. देव करा बहिणी होऊन पण टाइम होऊ देत जावा जरासा. हो म्हणे चिडीस हो कोरा महादेव बयान परमार्थ बहिणी होऊन तुम्हाला कोणता कोणता परमार्थ सांगू. खरं ते तुम्ही खरंच परमार्थ करतच बाकी ना विनोद म्हणे सांगच मी. हारतालिका सुद्धा तुम्हासाठी त्या बहिणीच करतीस. हारतालिका कोणी कोणसाठी केली होती माया हो लवकर लवकर बोला 11 वाज जायलेत. हारतालिका कोणी कोणसाठी करेल होती. पार्वती मातेनं शंकर भगवंतासाठी. महादेव हाच पती मला पुढच्या जन्मात भेटला पाहिजे म्हणून केलेलं व्रत म्हणजे हारतालिका. हाऊस नवरा पुढला जन्माला भेटायला पाहिजे त्यांसाठी करेल व्रत म्हणजे हारतालिका. तुम्ही सर्व बहिणी हारतालिका करतीस. कोणती कोणती बहीणले वाटस हाऊस नवरा पुढला जन्माला भेटायला पाहिजे वर बोट करा बहिणीवर. हो हारतालिकावाल्या चिडीसवर. गली माई नुसता राऊंड मार द्या म्हणतं 100 गरेस माई 99 गरेस माई एकच आवाज निघत. कांदाली म्हणतं राय राय नो दुसरी राहते ना काही नाही निघी जाती. खरं आहे का नाही बहिणीवर. हो तुम्हाला परमार्थ तोडत नाही बहिणीवर. आता त्या बाईनं आम्हाला बोलवलं चहासाठी. चहाच्या अगोदर तिनं लाडू दिला हे पुराव गप्प सारे शांत झाल्यावर किडा नक पाडा रे. आता त्या बाईनं बोलवलं चहाला म्हणून या बाजूच्या बाईने म्हणे महाराज म्हणतं काय आपला घर बी चला म्हणे. आता ती मायनी बी वाडाना दिवस घर परत लाडू राहतात. ती बहिणी बी मेथीना लाडू काढ देणार. पहिली मायनी लाडू दिला होता तिथला भारी होतात हात लावतात बुगा तोंडमा टाकतात पाणी. आई मायन लाडू देणार आणि ती मायना चावई बी सर नाही. तू लाडूल दाबी दका दाबायाने चेंदी दका चेंदाने म्हणतो फसणार रव्या. मी दाते काय बी तोडी दका तरी टाया बसची नाही. सर्व महाराज लोक मनकडे देखेत. माल म्हणे रवी बाबा आई मावशीना चावई विसरत नाही लाडू ते फुटत नाही म्हणतं तुम्ही शांत बसा. म्हणतं काकू तुम्ही चहा ठेवा. ती काकू चहा ठेवायला घेतला मग महाराज लोक म्हणतं फोडाल लाडू. कोणी हाते गाय पोडे कोणी दाते गाय तोडे. मी डायरेक्ट स्टाईलवर उपटात आले. जसा उपटा तसा स्लॅपले ठोकाय ना तो स्लॅपले ठोकायन खाल पडणार मनकडे असा तिरपा की माल म्हणे तू कवडा का दानगारात नाही तू जिराय टाकसो म्हणे. म्हणतं उचला रियाल खिजामा ठेवा रे फुटाव नाही रे आऊ. महाराज असले म्हणतं जनत्याना लाडू खिजामा ठेवा बटानी खिजामा ठेवा. मी बी खिजामा टिला ना वरतून उपरनं चाकली नाही काकुल ती काल नको बा. ती माय उनी बाहेर हॉलमा बसेल होतो खाली ताटल्या तर किसने आको एक एक लेले लई उनी लिया म्हणे महाराज तुमले आवड नावतील म्हणे. म्हणतं फाशी लेनी दोरलंय. काय काय ठिकाणी भयान पसच माणूस. हां पण आठ ना बजेटच भारी होता हो एक नंबर. लोके बी भारी शेत वाटे सर्व. अंतकरण पाहिजे नामचिंतन करायनात ऐकी राहणार हाशी राहणार नाही का. सहज बोलू तरी हसणार का मनो गैरचित लागस. आणि मला आहे ना हसत खेळत जगायचं आवडतं बरं का. मना स्वभाव असा आहे महाराज लोकेशले माहिती मी नेहमी हसत राहस. इथला हसच ना मी भगवानले एकच सांगत भगवान कुठे मौतमा नको हसू येऊ दिजो. इथला हसच मी. आता मोकला टाईम राही गया आज मन गया मा फुला या फुलार आहेत ना तुम्हाला प्रेम बी समजस माले. पण मी घाबरसच फुलार जास्त उन्हात का. कारण या फुलार मग बाम घालेन राजू गांधीला माठ टाकेल तर
मग पुल अर्जुन मन गया मग पन्ना मी पटकन काढले आणि मामान गया मग आले मामाना देव येत बुवा. हा आता काय राहील काय मग 60 ना पुढे सरकी घ्यात म्हणल्यावर हा ते मामा जाई मामा कथापट हा आहेत दुईन मरावे ते पण चांगला बिचारा पाहिजे आमना मामा मामाशिवाय बी मजाने. हा रडाना काम ते तुमले माहीतच शे मरेल सुद्धा जीवतोय जाई मामा. तुम्ही सहज बोलतोय तरी हसतायत आणि मला असे हसत खेळत जगणारे लोक आवडतात कारण माझा स्वतःचा स्वभाव आहे जीवन जगत असताना साधा आणि सोपं बनून जगायचं. बरोबर आहे की नाही. हसत खेळत राहो मना स्वभाव मनकडे जर कोण देखा ना मी लगेच स्माईल देस. मला झोप माका कोणी सांग आमना संदीप दादा ड्रायव्हर बाबा तो माणूस तुमले राधे राधे कराय ना मी झोप माय उठे झोप माहीन सुद्धा असं करतेस मी स्वतःला बनायला लिहिले तसा असं करा मन या फोटो काढा मग सेल्फी काढा मन तोंडच असं जायला रडच बी ते असंच तोंड रास म्हणा आणि हसत राहायला पाहिजे तुम्ही बरं का. हसतो त्याला रोग नसतो. तुम्ही लोक इथला भारी आशिरायनात मी सहज बोल राहिनो तरी आशिरायनात मला असं वाटतं ना कीर्तन माको सांगत राहो बा. आणि काही लोक असा तोंडे करी बट्टच त्या कीर्तन लिहिल शेत का मन दारवर येईल ते समजत नाही. असा लोक राहणार का मग आपले जमस हसत खेळत राहावा ना. सगळ्यांना सांगितलं होतं हातानं टाडी मुखानं नामचिंतन समध्यांना सांगितलं होतं माया हो. मग आता सगळ्यांनी भजन करायचं कारण महाकीर्तनाची सांगता जोपर्यंत भजन होत नाही तोपर्यंत कीर्तनाची सांगता होत नाही. हो मला अगोदरच मन आमना बाबाजीशने सांगेन तर भूदेवशने महाराज अजिबात टेन्शन लेवान नाही उभाटी नाकला ना चांगला गागर पाडा ना म्हणे आणि थोडा टाईम बी होईना तरी वांदा नाही. 9 ते 11 कीर्तनाचा टायमिंग असतो 11 वाजून 5 मिनटं झालेले आहेत शाळेत बरोबर आहे ना. 5-10 मिनटं लिहू ना मग हां बशी इशारा करतो ते रडाना हो ते रडाना सांगा तुम्हाला बटासनं म्हणणार आज पण यूट्यूबवाला तर तशी धडकावतोस ना त्या बाकीना किडा पाडता माराले तिथलं जेस का बुवा असं धडकावतो. हां मला काही फरक नाही पडत मी तुमले सांगस लोक ना बुकान वर्ष लागू नये आहे की नाही. तुमच्या आनंदात माझा आनंद आहे. हो माय समजदार तीरास पोऱ्याला जी आवडस ना ते बनाईन खावाडो बरोबर आहे की नाही. घरमा जर काजू बदाम पडेल होते पण मायले जर पोऱ्याला जर उडीदनी दाय आवडस होई तर मायने उडीदनी दाय बनाईन खावाडो ती माय समजदार आहे बरोबर आहे का नाही. त्याला जात नाही तरी काजू बदाम त्यानं तोंडमा जर घालस होई तो खासच नाही ते फायदा काय शे. त्याला जे आवडस ते खावाडो समाजले जे आवडस ते दिन मोके हो किडा पाडणारच नाही वर्ष लागून आणि किडा पाडणारा मला माहिती आमनाच सोडेल चित्र बी राहतच त्या खरं आहे ना. आणि खरं बोला ना ते 35-40 लिहिस मी लबाड बोलतो किरो नवं करायला जातो. आता तुम्हा सगळ्यांना सांगतो अंतकरणापासून देवाची भक्ती करायची. भक्ती कशी असते निस्वार्थपणे देवावरचं प्रेम काय असतं हातानं टाळी मुखानं नामचिंतन. तुम्हाला सांगितलं तुम्ही कोणी केलं कोणी भजन करा कोणीच करेल नाही शे बरोबर आहे ना. मग आता माझ्या मागं भजन करायचे पुरुष मंडळींनी महिला माता तुम्ही नुसतं ऐका सगळ्या पुरुषांनी म्हणायचंय जो भजन म्हणणार नाही त्याला बाजूवाला शपथ रे भाऊ म्हणजे बाजूवाला चिंता रे म्हण रे ओ काका मी मरीज असो तू म्हण रे समध्यांनी भजन करायचं अंतकरणापासून हा. जनमान मोलिना तू राधे राधे बोलिना म्हणजे बटा संगीत मर जाऊ आपण असं बरं म्हणे एकला शपथ घाली नाही मी. सगळ्यांनी म्हणायचंय हे जनमन मोल रे तू राधे राधे बोल रे. मस्त वा वा फक्त बजेट पण चालू द्या. जन्म अनमोलिना तू राधे राधे बोलिना वा वा मिलेंगे सावरिया बजेगी बांसुरिया जनमान मोलिना तू
क्या बात है, वा, टाळ्या झाल्या पाहिजे तुमच्यासाठी. तुम्ही म्हणा बरं का, बहिणी म्हणा, यासनापेक्षा मोठा आवाज निघाला पाहिजे. हे जनमन मोल रे, तू राधे राधे बोल रे. जनमन मोलिना, तू राधे राधे बोलिना. मी म्हणतो तुम्हाला आवाज गैरा गोड रास, तुम्ही जोरमा म्हणशात म्हणतो. तुम्हाला बरोबर फार्म भरा, तुम्ही चांगला तरी उपटी दिन हा या सरास घरनाच किडा पाडतो. मी म्हणतो आपला आहे तर चांगलं म्हणते अगो तुम्हापेक्षा. देवाचं भजन गायचं माय वजनात. हो, देवाचं भजन गायला कंटाळा करू नका. लगीन मग गाणं म्हणाल तुम्ही 10-5 बायात ना का घाल झोपू देत नाही बहिणीवर. हे देवनं भजन आहे, अंतकरण पाहिजे म्हणा ना. हो, माझ्या कोणती मातेनं स्तुती केली, इथं देवाची स्तुती करायचं आहे ना, अंतकरणापासून करायची. कशी ऐका, कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंद गोप कुमाराय गोविंदाय नमो नमः. कुंती मातेनं स्तुती केली माझ्या जगाच्या मालकाची. ठीक उसी तर आपको भी, तुम्हाला सुद्धा स्तुती करायची देवाची. सगळ्यांनी भजन म्हणायला पाहिजे होतं, पण तुम्ही म्हणतात का बने बहिणी, का बरं देऊन तुम्ही काही लढावी जायचे का? तुम्ही शेंबड्या नवर देऊन करता रातभर गाणं म्हणतेस बहिणीवर. हाय देवनं गाणं शे. हो, देवाचं म्हणायला अजिबात कंटाळा करायचं नाही. तुमले आठे म्हणान सांगू का, आठे म्हणतीस नाही या बहिणी, आणि नको तटे बिनकामने आराय मारते. बरं तो नवर देवना गाणं काही जनाबाईना लिखेल नाही का, मीराबाईना लिखेल नाही, त्या गाणं बी तसाच राहतस, हाक खाल्ला बड राहतच भूदेवा. खरं आहे का नाही बहिणी? तुम्ही टेन्शन लिहू नका, मी तुमनी बाजू नाही बरं का. तुमनी बाजूला मिशी, अजिबात टेन्शन लिहू नका, अख्खी बाजू सीधी करत असू. पण तुम्हाला फक्त कुठेतरी काय चुकास माहिती का, तुम्ही खरा देवनं नाव लेवाल कटाया कर दिना आणि लबाड नवर देवना गाणं भारी भारी म्हणतस बहिणी. बरं त्या गाणं खरा बी नाही ना, मग तुम्हाला गाणं कोणता? हे तर ताईनो ना मना दादा उना निमित्ते समजी गहुना माय मना हिरोना. तर ताईनो ना मना बापू उना निमित्ते समजी गहुना माय मना गोविंदाउना. आमना दोंडायचा मत चालू होतं, लगीननी मागली गेली. मग एक काकू ही गाणं म्हण राहील ते ताईनो ना मना गोविंदा उना. मी म्हणतो भाऊ मुंबई जाणं काही शक्य होत नाही, गाव मग गोविंदा यायला देखील येऊ म्हणतं. मी थंडी मा सुद्धा म्हणतं थंडा पाणी गाय अंग धुईले ना गोविंदा दा कान्ना.